नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 5 पाहणार आहोत। या अगोदरच्या 4 प्रश्नपत्रिका आपण जर पाहिल्या नसतील मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 4ही प्रश्नपत्रिकांची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता। तर वेळ न घालवता सुरू करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर या ठिकाणी मित्रांनो लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखलं जातं। महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1962 ला झाली मित्रांनो। त्यानंतर महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? तर बऱ्याच समिती आहेत आणि त्या समित्यांनी मित्रांनो या ठिकाणी लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केलेली आहे। पण या ठिकाणी पंचायत राज जी महत्त्वाची समिती आहे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची आणि ज्याच्या सगळ्या शिफारशी आपण मोस्टली स्वीकारलेल्या आहेत ती समिती आहे वसंतराव नाईक समिती। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे? भारतातला विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी ती आहे बलवंतराय मेहता समिती। त्यानंतर पंचायत राज देशात केव्हा सुरुवात झाली? 1959 ला झाली। राजस्थान या राज्यापासून पंचायत राज्याची मूळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे? महात्मा गांधींच्या विचारांवर। भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना तत्वावर आधारलेली आहे लोकशाही म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण। ग्रामपंचायतीचा कार्यकाल असतो किती वर्ष? 5 वर्षांचा असतो मित्रांनो। महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर 1959 साली या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा अस्तित्वात आलेला आहे 1959 ला। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ग्रामपंचायतीचे दप्तर कोण सांभाळतो? या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक, लक्षात ठेवा कोण सांभाळतो? तर ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचं दप्तर ग्रामसेवक या ठिकाणी सांभाळत असतो। त्यानंतर ग्रामपंचायतीसाठी मतदाराचं वय किती वर्ष पाहिजे? तर या ठिकाणी मित्रांनो मतदाराचं वय पाहिजे ते 18 वर्ष। ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? या ठिकाणी मित्रांनो सरपंच भूषवतात ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान। ग्रामपंचायत ग्रामसभेची समिती असते, कार्यकारी समिती असते। गावातील जनता व गट प्रशासन यातील शासकीय दुवा कोण? तो आहे या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक आहे, लक्षात ठेवा, जो की ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा असतो। पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो? तो सुद्धा ग्रामपंचायतीप्रमाणे मित्रांनो पंचायत समितीचा कार्यकाल सुद्धा 5 वर्षांचा असतो। जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर जिल्हा परिषदेची सगळ्यात महत्त्वाची समिती मित्रांनो या ठिकाणी स्थायी समिती असते। जिल्हा परिषदेत वित्तपुरवठा कोण करतं? राज्य सरकार करतं। कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाही? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार करतो। महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? ती आहे मुंबई। महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात? महापौर म्हणतात। गट विकास अधिकाऱ्यावर जवळचं नियंत्रण कोणाचं असतं? तर या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यावर मित्रांनो जवळचं नियंत्रण असतं सीओचं, CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी। ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करतं? ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवक करतो। महाराष्ट्रातील कटक मंडळाची संख्या किती आहे? ती आहे 7। कोणत्या वर्षी मुलकी पाटील पद्धत रद्द झालं? 1963 ला। तर अशा प्रकारे मित्रांनो तलाठी पदासाठी अत्यंत महत्त्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 5 पाहिली आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 25-25 प्रश्न पाहत आहोत। यावरचे भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून पाहून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका। काही सजेशन्स करेक्शन असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला। व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।